मुंबई गोवा महामार्गावरती 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी। गणेशोत्सवाच्या काळामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। 8 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश। गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांचा टोल माफ करावा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना थेट तुरुंगामध्ये टाकलं जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। हिंगोली जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर। वसमत हिंगोली महामार्गाला सोडेगाव जवळ रस्ता खचला, वाहतूक पूर्णपणे ठप्प। परभणीच्या पालममधील लेंडी नदीच्या पाण्यामधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू। 3 दिवसांच्या नंतरही पालमचा 5 गावांचा संपर्क तुटलेला। पुण्यामधल्या हडपसर भागामध्ये हॉटस्पॉट न दिल्यामुळे एकाची हत्या। या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांसह एका 19 वर्षांच्या तरुणाला अटक। कांगो देशामध्ये तुरुंगामधून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 129 कैद्यांचा मृत्यू। 24 कैद्यांचा गोळीबारात तर 105 कैद्यांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती। किन्शासा तुरुंगामधली घटना। रशियाचा युक्रेनवरती मोठा क्षेपणास्त्र हल्ला। 41 नागरिक ठार, 180 जखमी। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची माहिती। युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैन्याने केलेला हा सर्वात मोठा प्राणघातक हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।